हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपल्याला एक नवीन खूप इझी आणि इंटरेस्टिंग चॅप्टर शिकायचा आहे, जो आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 3, ज्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. आता हा जो चॅप्टर आहे हा आपल्या या जेनेटिक्स या युनिटमधला आहे. जेनेटिक्स या युनिटमध्ये जवळपास आपल्याला 3 चॅप्टर दिलेले आहेत, 3 चॅप्टर. तर त्यातला हा एक चॅप्टर आहे, त्यानंतर आता याच्यानंतर 4th चॅप्टर आणि त्यानंतर 12 नंबरचा जो चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजी नावाचा. तर असे हे 3 चॅप्टर जे आहे हे जेनेटिक्स या युनिटमधले आहेत. जेनेटिक्स म्हणजे काय की जीन्स, DNA वगैरे याच्या सगळ्याबद्दलची माहिती या युनिटमध्ये आपल्याला दिली आहे, जी की 3 चॅप्टरमध्ये आपल्याला डिवाइड केलेली आहे याने. आता हे जे जेनेटिक्स युनिट आहे, म्हणजे हे जे काही 2-3 आपल्याला चॅप्टर शिकायचे आहेत, हे बिलकुल इझी आहे बाळांनो, बिलकुलच इंटरेस्टिंग आहेत, इझी आहेत. आणि जर तुम्ही चांगल्या तऱ्हेनं याच्यामध्ये लक्ष दिलं तर तुम्ही आता जर वाचलं तर तुम्हाला एक्झामपर्यंतही हे वाचायची आवश्यकता पडणार नाही. पण एकदा जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ते एवढं हार्ड वाटेल की तुम्ही ते वाचणंच सोडून द्याल. तो टॉपिक किंवा ते युनिटच तुम्ही वाचणार नाही, एवढं ते हार्ड पण तुम्हाला वाटेल. पण जर तुम्हाला जेनेटिक्समध्ये इंटरेस्ट आला तर होऊ शकते पुढे भविष्यामध्ये तुम्ही जेनेटिक्स या फील्डमध्ये करिअर पण करू शकता. जसं की जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, हे खूप साऱ्या अशा फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. असं नाही की मेडिकलच आहे, इंजिनिअरिंगला जाता येते म्हणून. बायोलॉजीमध्ये हे पण एक चांगली ब्रांच आहे आणि खूप सारे मुलं या ब्रांचमध्ये पण करिअर करत आहे. पुढे चालून एखाद्या वेळेस मी तुम्हाला याच्यावर पण माहिती सांगणार. तर असं हे जेनेटिक्सचं जे युनिट आहे याच्यामध्ये तुम्ही चांगल्या तऱ्हेने याचा अभ्यास करा, याला समजून घ्या. तसं हे बिलकुल इझी एक असं युनिट आपल्याला शिकायचं आहे. त्यातला फर्स्ट चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्या सिलेबसमधला 3rd चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. आता हा जो चॅप्टर आहे हा सुरू करायच्या अगोदर आपल्या प्रिव्हियस नॉलेजवरती आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते क्वेश्चन्स आधी आपण घेऊ. बघा, आपल्या बुकमध्ये एक सेक्शन आहे कॅन यू रिकॉल म्हणून, आणि याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आपल्याला दिले. बघा, तुम्हाला आठवते काय, 9th किंवा 10th मध्ये हे कदाचित झालं असेल. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, इज देअर अ सिमिलरिटी बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. जे पॅरेंट्स असतात आणि ऑफस्प्रिंग असतात यांच्यामध्ये काही सिमिलरिटी आहे का? आई वडील आणि त्यांच्या मुलं बाळांमध्ये काही सिमिलरिटी तुम्हाला दिसते काय? बघा, आठवा तुम्हाला उत्तर येते का याचं? सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द रोल ऑफ क्रोमोझोम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचा काय रोल असतो? परत हे आठवते का? बघा, त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, हाऊ आर हायब्रिड सीड्स प्रोड्यूस. हायब्रिड सीड, हायब्रिड बद्दल बरंच ऐकत असतो आपण, हायब्रिड बियाणे वगैरे, हायब्रिड ज्वारी, गहू. तर हे हायब्रिड कसं तयार करतात याची काही कल्पना आहे का तुम्हाला? हे काही आठवते का तुम्हाला? तुम्ही शिकले आहे का? त्यानंतर 4th क्वेश्चन आहे, विच आर दी क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर कोणते कोणते आहेत? या क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे काय काय सिम्पटम्स तयार होतात, कसे तयार होतात हे क्रोमोझोमल डिसऑर्डर. त्याचबरोबर या क्रोमोझोमल डिसऑर्डरबद्दल काही रिमेडी आहे काय, का औषधोपचार आहे का याला? तर ते आठवते का? हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला बघा तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवरच आहेत. जर आठवत नसतील, जर तुम्हाला माहिती नसतील तर काही काळजी करू नका. या चॅप्टरमध्ये या सगळ्या क्वेश्चनची तुम्हाला उत्तरं भेटतील. हा चॅप्टर जर तुम्ही चांगल्या तऱ्हेनं केला तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची आपोआपच उत्तरं भेटतील. तर या चॅप्टरला आपण आता सुरुवात करू. या चॅप्टरमधला फर्स्ट आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. तर हा फर्स्ट टॉपिक घ्यायचा आपल्याला. आता इनहेरिटन्स जे आहे आपण वाचलेलं असते, ऐकलेलं, इनहेरिटन्स किंवा अनुवांशिकता, हेरिडिटी असे वर्ड आपण ऐकलेले असतात. तर काय आहे याची आपल्याला डेफिनेशन दिलेली बघा. इनहेरिटन्स बद्दल सांगितलेलं आहे, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी. आता हे हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय? जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे आई वडिलाचे जे काही गुणधर्म आहेत, त्या आई वडिलाचे गुणधर्म त्यांच्या मुलाबाळांमध्ये जाणे, त्यानंतर त्या मुलाबाळांमधून गुणधर्म आणखीन त्यांच्या पुढच्या मुलाबाळांमध्ये जाणे. म्हणजे हे जे अनुवांशिकता आहे, हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा गुणधर्म आहे, हे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये, त्यानंतर आणखीन पुढच्या पिढीमध्ये, असं पिढी दर पिढी हे गुणधर्म पुढे पुढे सरकत जाणे, यालाच इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी किंवा मराठीमध्ये अनुवांशिकता असं आपण म्हणतो. बरोबर आहे. आता या अनुवांशिकतेचा पहिल्यांदा सिस्टमॅटिक अभ्यास केला तो म्हणजे एका खूप मोठ्या सायंटिस्टने, ज्याचं नाव आहे ग्रेगॉर मेंडेल. तुम्ही नाव पण ऐकलं असेल याचं. यांनी पहिल्यांदा वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट केले. तुम्हाला माहित असेल, वाटाण्या झाडावर यांनी एक्सपेरिमेंट केले आणि मग हेरिडिटीचे किंवा इनहेरिटन्सचे काही लॉज यांनी तयार केले. आणि म्हणूनच मग याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखल्या जाते. जेनेटिक्स या सायन्सची सुरुवात किंवा हेरिडिटी या सायन्सची सुरुवात या ग्रेगॉर या मेंडेल या सायंटिस्टनी केली, म्हणूनच याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखल्या जाते. तर हा जो ग्रेगॉर मेंडेल आहे, ज्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखल्या जाते, त्याच्याबद्दल आपल्याला एक छोटीशी माहिती घ्यायची आहे. बघा, ग्रेगॉर मेंडेलचा जन्म जो आहे हा मोराविया या ठिकाणी झाला होता. आपल्या बुकमध्ये मोराविया हे ठिकाण, आणि आताचं जे झेकोस्लोवाकिया जो देश आहे तिथे हे आहे
आणि याचा जो कालखंड आहे तो आहे 1822 ते 1884. 1822ला याचा जन्म झाला आणि 1884ला ग्रेगॉर मेंडेलचा मृत्यू झालेला आहे. आता ग्रेगॉर मेंडेल जो आहे हा मोराविया या ठिकाणी एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्मला. गरीब घर होतं, ठीक आहे. शेतकरी कुटुंबात हा जन्मला. कसं याने शिक्षण कंप्लीट केलं. शिक्षणात खूप हुशार होता, खूप अडथळे येत गेले शिक्षणामध्ये, पण तरी शिकला, जिद्दीनं शिकला. याला बायोलॉजीमध्ये आवड होती, याला मॅथमॅटिक्समध्ये आवड होती. आणि मग शिकल्यानंतर जे आहे, आता त्या काळी तर असे काही फार मोठ्या अशा नोकरी नव्हत्या, तर मग याला जे आहे एका चर्चमध्ये फादरची म्हणून नोकरी लागली. आणि मग तिथे फादर म्हणून हा किंवा ते जे मठातले जे लोक असतात ना त्यांच्या चर्चमधले, तर ते असे ते फादर म्हणून तो काम करू लागला. तिथे प्रार्थना घेणे वगैरे असं तसे कामं. आणि मग तो जो चर्च होता त्या चर्चच्या आजूबाजूला अशी खूप मोठी अशी रिकामी जागा पण होती, मोकळी जागा. तर तिथे जे आहे मेंडेलनी एक चांगलं गार्डन पण तयार केलेलं. मेंडेलला जे आहे फुलं, वेगळ्या फुलांची आवड होती, निसर्गाची आवड होती, त्यामुळे त्या गार्डनमध्ये त्याने खूप सारे असे फुलांची झाडं वगैरे पण लावले होते. त्यानंतर मग आता मेंडेल जो आहे त्या गावात जे गाव होतं त्याच्यामध्ये जे छोटे छोटे मुलं होते त्या मुलांना शिकवण्याचं पण काम मेंडेल करत होता. तर असे वेगळे कामं मेंडेल करायला लागला. त्याच दरम्यान मग त्याच्या मनात काही प्रश्न पण यायला लागले की जसं की माणसं जे आहेत त्या माणसांना माणसासारखेच दिसणारे मुलं बाळं कसे होतात, किंवा हत्ती असेल तर त्याला हत्तीसारखेच दिसणारे पिलं का बरं होतात, जे एखादं कुत्रं असेल तर कुत्र्याला कुत्र्यासारखेच दिसणारे पिलं का बरं होतात. अशा त्याच्या मनामध्ये अशा बऱ्याचशा शंका यायला लागल्या. आणि मग त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की याच्यासाठी जे आहे वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. आपल्याला माहीत आहे ते फेमस वाटाण्याच्या झाडावरचे एक्सपेरिमेंट, ज्या वाटाण्याच्या झाडाला आपण ज्याचं बॉटॅनिकल नेम आहे पायसम सटायवम, तर त्या पायसम सटायवम किंवा वाटाण्याच्या झाडावर यांनी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. त्याचा जो चर्च होता त्या चर्चच्या आजूबाजूला खूप मोठी अशी पडीक जमीन होती, मोकळी जागा होती. मग त्या ठिकाणीच मग त्यांनी ते वाटाण्याचे झाडं लावले, बरोबर आहे. आणि हे एक्सपेरिमेंट जे आहे त्यांनी कधी सुरू केले, 1856ला त्यांनी एक्सपेरिमेंट सुरू केले. ते 1863 पर्यंत, म्हणजे जवळपास 7 वर्षापर्यंत यांनी हे एक्सपेरिमेंट चालू ठेवले वाटाण्याच्या झाडावर. जवळपास 28,000 या 7 वर्षाच्या दरम्यान 28,000 झाडांवर यांनी एक्सपेरिमेंट केले. एक्सपेरिमेंट मध्ये जो आहे मेंडेल हा खूप काटेकोर होता. एक्सपेरिमेंट करताना पूर्ण डेटा तो व्यवस्थित लिहून ठेवत होता. कोणासोबत कोणाचा क्रॉस करायचा, कोणतं कॅरेक्टर आपण निवडलेलं आहे, सगळं डेटा लिहून ठेवायचा, प्रत्येकाचा रेशो काढायचा. तर सगळे सिस्टमॅटिक रेशो होते, सिस्टमॅटिक सगळे एक्सपेरिमेंट होते मेंडेलची. आणि मग असं करत करत मेंडेलनी 1856 पासून 1863 पर्यंत वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट केले. आणि मग त्याला जे काही त्याला दिसलं ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे काही त्याचे इन्फरन्स किंवा त्याला अनुमान म्हणा त्या एक्सपेरिमेंटचे जे काही त्याला आढळलं, जे काही होतं ते सगळं त्यानं लिहून टाकलं. आणि मग तिथे एक मोठी सायन्सची अशी एक सोसायटी किंवा ऑर्गनायझेशन आहे त्याच्या देशामध्ये. तर तिथे त्यांनी मग हे एक्सपेरिमेंट ती जे लोक आहेत तिथले मोठे, तर त्यांना दाखवले त्याचे एक्सपेरिमेंट की असं त्यांनी वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट केले. आणि मग त्याला अनुवांशिकतेबद्दल, हेरिडिटीबद्दल अशा गोष्टी समजल्या. तर त्याच्या या गोष्टीकडे कोणीच लक्ष दिलं नाही तेव्हा. काही लोकांनी तर त्याला म्हटलं की तू एवढे 7 वर्ष त्या वाटाण्याच्या झाडावर फालतूचे एक्सपेरिमेंट केले, त्यापेक्षा तू जर पीक घेतलंस तर खूप श्रीमंत झाला असता. असं पण काही लोकांनी त्याला टोमणे मारले. त्याची सराहना, त्याचं प्रोत्साहन तर कोणी केलंच नाही. त्याचे एक्सपेरिमेंट कोणी त्याचे एक्सपेरिमेंट समजून तर घेतलेच नाही, उलट त्याला टोमणे पण बसत राहिले. आणि मग तो बिचारा एवढा डिप्रेस झाला की मग नंतर त्यांनी त्या अनुवांशिकतेकडे, हेरिडिटीकडे परत कधीही बघितलं नाही. आणि मग असं करून मग 1884 मध्ये त्याची डेथ झाली. तो एवढा महान सायंटिस्ट ज्याची कोणीच दखल घेतली नाही. मग त्याच्या मेल्यानंतर, त्याच्या मृत्यूनंतर तो फेमस झाला. आणि मग त्याचं हे जे काम आहे जवळपास 20-25 वर्ष त्याच्याकडे कोणाचेच लक्ष गेलं नाही. मग नंतर एक सायंटिस्ट होता जर्मनीचा, त्याचं नाव दिले आपल्याला कार्ल कोरेन्स नावाचा जो सायंटिस्ट होता, 19व्या शतकामध्ये तो होऊन गेला, ठीक आहे. त्या कार्ल कोरेन्सनी मग मेंडेलचे एक्सपेरिमेंट वाचले. मेंडेलनी जे काही एक्सपेरिमेंट केले होते ते सगळे कागदपत्र त्याला सापडली. आणि मग त्याला समजलं की मेंडेलनी तर खूप जगातलं खूप महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. अनुवांशिकते क्षेत्रामध्ये किंवा हेरिडिटीच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम यांनी केलेलं आहे. यांनी जे काही पॉच्युलेट लिहिले आहे हेरिडिटीबद्दल, तर त्यालाच मग त्यांनी मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणून नाव दिले. हा जो कार्ल कोरेन्स आहे यांनी मेंडेलचे 3 लॉ तयार केले. आपण आज 3 लॉज ऑफ हेरिडिटी असं म्हणतो. ते लॉ आपण शिकू मेंडेलचे 1 बाय 1 करत. तिन्ही कोणते लॉज आहेत मेंडेलचे हेरिडिटी बद्दलचे.
तर अशा तऱ्हेनं मग जगाने मग तो मेल्यानंतर त्याच्या कामाची दखल घेतली आणि मग त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. तसा हा बिचारा मेंडेल, ज्याच्या जिवंतपणी तर त्याला सगळी यातना भोगावं लागली, सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण मेल्यानंतर तो खूप फेमस झाला. तसा हा सायंटिस्ट मेंडेल. आणि मेंडेलचं मोठेपण आणखीनही मोठं होते ते म्हणजे मेंडेलनी जेव्हा हे एक्सपेरिमेंट केले, जेव्हा त्यांनी ते इनहेरिटन्स किंवा जेनेटिक्सबद्दल जे काही माहिती सांगितली, तेव्हा क्रोमोझोम पण शोधल्या गेले नव्हते, तेव्हा जीन्स पण कोणाला काही माहिती नव्हते. तर त्यांनी एक गोष्ट एक्सपेरिमेंट करताना त्याच्या लक्षात आली की काही प्लॅन्टमधले, झाडामधले गुणधर्म पुढच्या झाडामध्ये जातात, मग एका पिढीतले गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जातात. तर त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं फॅक्टर्स जबाबदार आहेत. त्याला एक नाव, त्याला जीन्स वगैरे काहीच माहिती नव्हतं, जीन्स वगैरे तर नंतर नाव पडलं, ठीक आहे. पण त्यांनी त्याला जीन्सला काय नाव दिलं? फॅक्टर्स. तर अशा तऱ्हेनं ज्या गोष्टी तेव्हा पॉसिबल पण नव्हत्या, तेव्हा काही मायक्रोस्कोप पण नव्हते, तेव्हा क्रोमोझोमचा पण शोध लागला नव्हता, जीनचा पण शोध लागला नव्हता, तेव्हाच्या काळात त्यांनी हे सगळे एक्सपेरिमेंट केले, सक्सेसफुली केले आणि म्हणूनच मेंडेल आपल्याला आज एवढा महान वाटतो. आता हे मेंडेलनी जे काही एक्सपेरिमेंट केले वाटाण्याच्या झाडावर, तर ते सक्सेसफुल होते सगळेचे सगळे. मेंडेल का बरं सक्सेस झाला त्याचे रिझन पण आपल्याला दिलेले आहेत. ते सगळे वन बाय वन रिझन आपण घेऊ मेंडेलचे सक्सेस होण्याचे काय कारण आहेत. हिज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पलिंग. मेंडेलचे जे एक्सपेरिमेंट होते हे वेल प्लॅन्ड होते. तो सगळं सिस्टमॅटिक लिहून काढत होता, जे काही केलं असेल त्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी तो नोट डाऊन करत होता, लिहून काढत होता. आणि त्याची जी सॅम्पलिंगची साईज होती ती पण खूप मोठी होती. मला सांगितलं की जवळपास मेंडेलनी 7 वर्षापर्यंत एक्सपेरिमेंट केले आणि या 7 वर्षामध्ये 28,000 झाडांवर त्याने एक्सपेरिमेंट केले. म्हणजे किती जिकरीचं, किती चिकाटीचं हे काम होतं, तुम्ही विचार करायच्याबद्दल. म्हणून जेवढी लार्ज सॅम्पलिंग होती तेवढंच याची क्रेडेन्शियली जी आहे किंवा ज्याची क्रेडिबिलिटी जी आहे ती क्रेडिबिलिटी आणखीन जास्त वाढली. त्यानंतर दुसरं रिझन आहे मेंडेलचं सक्सेस होण्याचं, ते म्हणजे ही केअरफुली रेकॉर्डेड अ नंबर ऑफ प्लॅन्ट्स ऑफ इच टाईप अँड एक्सप्रेस हिज रिझल्ट ॲज रेशो. मी तुम्हाला आता सांगितलं की मेंडेलचं खूप एक्सपेरिमेंट काटेकोर होते. तो प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवत होता, प्रत्येक गोष्टीचं जो काही त्याने एक्सपेरिमेंट केले त्याचा तो रेशो नोट डाऊन करत होता. तसे हे त्याचे एक्सपेरिमेंट होते. त्यानंतर पुढचं रिझन आहे इन दी पी प्लॅन्ट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रिकग्नाइज. त्याचबरोबर मेंडेलचं आणखीन सक्सेस होण्याचं कारण काय आहे की मेंडेलनी जे आहे हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर निवडले होते पी प्लॅन्ट. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय? अपोजिट, विरुद्ध. एक छोटं बुटकं झाड घ्यायचं, मोठं झाड घ्यायचं, हिरवा वटाणा पिवळ्या वटाण्यात झाड, छोटी शेंग मोठी शेंग. तर असे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मेंडेलनी निवडले, त्यामुळे मेंडेल सक्सेस झाला. त्याचबरोबर मेंडेलनी पहिल्यांदा बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिक्सचा यूज केला. तर मॅथमॅटिक्सचा बायोलॉजीमध्ये यूज करणारा तो पहिलाच सायंटिस्ट होता. असे वेगळे वेगळे रिझन आहे की ज्याच्यामुळे मेंडेल हा जेनेटिक्समध्ये सक्सेस झाला, त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये तो सक्सेस झाला आणि म्हणून आपण त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखतो. आता पुढे आणखीन सांगितलेलं आहे दी 7 डिफरंट कॅरेक्टर इन अ पी प्लांट वेअर कंट्रोल बाय अ सिंगल factor each. The factors are located on separate chromosome and these factors are transmitted from generation to generation. त्यांनी आता पुढे आपल्याला सांगितलं मेंडेलचं आणखीन सक्सेस होण्याचं कारण मेंडेलनी जे 7 कॅरेक्टर निवडले होते, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, तर ते 7ही कॉन्ट्रास्टर कॅरेक्टरचे जे जीन्स आहेत ते 7 क्रोमोझोम्सवर प्रेझेंट होते. जीन्स क्रोमोझोमवर असतात हे आपल्याला माहिती आहे, पुढे पण तुम्हाला आणखीन मी डिटेलमध्ये सांगणार. तर मेंडेलचं सक्सेस होण्याचं आणखीन कारण की मेंडेलने जी 7 कॅरेक्टर निवडले होते त्या 7चे जीन्स, प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक जीन्स असतो ना, तर 7 कॅरेक्टरसाठी 7 जीन्स रिस्पॉन्सिबल होते आणि ते 7ही जीन्स 7 क्रोमोझोम्सवर होते, वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट होते. त्यानंतर आणखीन पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ही इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. त्यांनी पहिल्यांदा डॉमिनन्स काय आहे, रेसेसिव्हनेस काय आहे हा कन्सेप्ट बायोलॉजीमध्ये प्रेझेंट केला किंवा बायोलॉजीमध्ये पहिल्यांदा आणला. डॉमिनन्स म्हणजे काय? प्रभावी गुणधर्म असणे. रेसेसिव्ह म्हणजे काय? अप्रभावी गुणधर्म असणे. ते पुढे आपण शिकू. प्रभावी काय, डॉमिनन्स काय, रेसेसिव्ह काय, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. तर अशा तऱ्हेनं मेंडेलनी जे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यामध्ये तो सक्सेस झाला, त्याचे सक्सेस होण्याचे हे सगळे कारण आहेत. त्यानंतर आता आपल्याला पुढे मेंडेलनी बघा जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर निवडले होते, तुम्ही त्याचा अभ्यास पण केलेला आधीच्या काही याच्यामध्ये. तो आपल्याला एक 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पण दिलेले आहेत. डू यू नो हा सेक्शन आहे बघा. पी प्लॅन्टचे हे
कॉन्ट्रॅस्टिंग कॅरेक्टर तुम्हाला दिसतात, 7 कॅरेक्टर तुम्हाला इथे दिसतात. 7 कॅरेक्टर कोणते कोणते लक्षात ठेवा व्यवस्थित. बघा याच्यात आहे सीड शेप, सीडचा शेप कोणता आहे तर आपल्याला ते दिलेलं आहे पहिलं कॅरेक्टर. त्यानंतर सीडचा कलर कोणता आहे दुसरं कॅरेक्टर. हे बघा सीडचा कलर बघा, हे सगळं डॉमिनंट रिसेसिव्ह हे सगळे चार्ट बघा याच्यामध्ये. त्यानंतर रेड पॉड शेप, पॉडचा शेप कसा आहे बघा, ते दोन्ही शेप बघा. त्यानंतर पॉड कलर कोणता आहे, ते शेंग जी आहे पॉड जी आहे त्याचा कलर कोणता आहे. त्यानंतर पुढचं कॅरेक्टरचं आहे फ्लावरचा कलर, फ्लावर कोणत्या कलरचा आहे. त्यानंतर फ्लावर लोकेशन, फ्लावरचं लोकेशन कसं आहे, फ्लावर खाली आहे वर आहे कुठे आहे. त्यानंतर प्लॅन्टची हाईट, प्लॅन्ट उंच आहे की बुटका आहे. असे 7 कॅरेक्टर त्यांनी चूज केलेले आपल्याला दिसतात आणि वटाणे झाडावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले. आता हे कसे एक्सपेरिमेंट होले, कसे केले त्यांनी हे एक्सपेरिमेंट, हे सगळे एक्सपेरिमेंट पण आपल्याला परत करून बघायचे. जे मेंडेलने एक्सपेरिमेंट केले ते सगळे एक्सपेरिमेंट आपण करून बघणार. फक्त आपण प्रॅक्टिकली नाही करू शकत, थेरॉटिकली समजून घे सगळे एक्सपेरिमेंट. आणि हे सगळे एक्सपेरिमेंट समजण्याच्या अगोदर काही जेनेटिक्समध्ये काही टर्म वापरल्या जातात विशेष प्रकारच्या, तर त्या टर्म पण आपण आधी समजून घेऊ. पण ह्या ज्या सगळ्या टर्म आहेत हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घ्यायचे आहे, कारण आता घेतल्या तर हे लेक्चर खूप मोठं होईल, म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या टर्म समजून घेऊ. तसा हा आजचा जो आहे बाळांनो, आपण हा एक या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट कंप्लीट केला. बिलकुल इझी होता, तुमच्या सगळ्या प्रिव्हियस नॉलेजवरच हा टॉपिक होता किंवा हे लेक्चर होतं तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवर. याच्यात नवीन असं काहीच नव्हतं, हे सगळं तुमचं झालेलंच आहे. त्यानंतर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही जेनेटिक टर्मिनॉलॉजीचा अभ्यास करू. थँक्यू व्हेरी मच.